इसलिए फोन कर दिया। आपको फोन चाहिए तो आके लेके जाओ। हाँ हाँ दादा, मैं आता हूँ। कहाँ आना है? मीरा रोड, हाँ मीरा रोड आ जाइए। हाँ मैं आता हूँ। हाँ जल्दी आइए, जल्दी आइए। हाँ अहो वहिनी, काय करताय तुम्ही? अहो तुम्ही असा अचानक मणी सरांना कशाला फोन लावला? म्हणजे मला सांगा, मणी सर आता कुठे आहेत? सरपोतदारांच्या घरी. बरोबर. मग आता ती सगळी मंडळी त्यांच्या आजूबाजूला असतील. सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं. मी इथून पुढे माझ्या फोनवरनं त्यांना फोन नाही लावणार. जर कोणाला कळलं की मणी सर तुमच्या संपर्कात आहेत तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. सॉरी, चूक झाली माझी. यापुढे मी माझ्या नंबरवरनं त्यांना फोन नाही करणार. हां, तुम्हाला जर मणी सरांशी बोलायचं असेल ना तर मला सांगा, मी फोन करून देतो. चालेल, मी तुम्हालाच सांगेन फोन लावायला. मी माझ्या फोनवरनं नाही लावणार. हे घ्या, मी जातो आता. इतकी लोक होती, आपल्या सगळ्यांच्या समोर स्वानंदीला अँब्युलन्स मधनं घेऊन गेले. मग ती अँब्युलन्स मधनं पळून कशी काय गेली? मी पण तोच विचार करतोय. म्हणजे अशा कशा निघून गेल्या त्या? त्यांनी स्वानंदीला नाही, एका चांगल्या संधीला जाऊ दिलाय. स्वानंदीला अर्जुन पासून दूर करण्याचा आमचा डाव त्यामुळे उधाळला गेलाय. मूर्ख लोक त्या अँब्युलन्स मधले एका मुलीला ताब्यात नाही ठेवू शकले. तुझं लक्ष कुठे होतं? तू बघितलंस ना तिच्या डोक्यावर काय परिणाम झाला होता ते? ती कशी वागत होती ते? झाली माझी चूक. पण आता स्वानंदी कुठे असतील, कशा असतील? स्वानंदी तर पळून गेली, पण नीलम नीलम कुठे? आई खालीच होती ना, ॲम्ब्युलन्सच्या तिथे उभी होती. तुम्ही सगळेच आपण होतो ना तिथे. आई, नीलम काय झालं साहेब? तू नीलमला बंगल्यातून बाहेर जाताना बघितलंस का? हो साहेब, स्वानंदी मॅडमला घ्यायला ना ॲम्ब्युलन्स आली होती. तेव्हा त्या तिथेच उभ्या होत्या रडत रडत. आणि जेव्हा ॲम्ब्युलन्स घेऊन स्वानंदी मॅमला बाहेर गेली तेव्हा त्या ॲम्ब्युलन्स पाठी धावत धावत गेल्या आणि स्वानंदी मॅमना सोडा अशा म्हणत होत्या. तेव्हा ज्या गेल्या त्या आल्याच नाहीत. मी तेव्हापासून गेटवरच आहे, ड्युटी करतोय. बरं ठीक आहे, नीलम परत